हरे नमः। धर्माचा मूर्तिमान पुतळा भासे जना भुवरी दीक्षा देऊनी जो जगतिया बद्धास हो धरी वाणी वदता भागवती कथा व्यासाप्रती भासला तो हा गुरु श्री जनार्दन असा पाटांगणी शोभला सद्गुरुनाथ महाराज की जय। हरे नमः हरे नमः। गत्वा माहेश्मतीं रामो ब्रह्मग्न विहत श्रियम् केशांश शीर्षभीराज मध्ये चक्रमहागिरिम् तद्रक्तेन नदीं घोराम ब्रह्मण्य भयावहम् हितुं कृत्वा पितृवधं क्षेत्रे मंगलकारिणी। भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात, सूत शौनकादिकाला सांगतात। याप्रमाणे भगवान परशुराम भार्गवराम यांनी सहस्रार्जुनाचा तर निपात केलाच केला, परंतु त्याचे जे पुत्र होते त्या सर्व पुत्रांना ठार मारलं आणि शेवटी 21 वेळेला निक्षत्रिया पृथ्वी केली। त्रिसप्त कृत्वा पृथ्वीं कृत्वा निक्षत्रियां प्रभू निक्षत्रिया पृथ्वी केली। वाईट असणारे दुष्ट असणारे क्षत्रिय ठार मारले आणि शमंत पंचक या ठिकाणी जाऊन त्यांनी रक्ताच्या नद्या वाहिल्या, रक्ताचे डोह भरले आणि नंतर आपल्या वडिलांचं शिर त्यांच्या देहावरती लावून त्यांना पुन्हा जिवंत केलं आणि नंतर ददो प्राचीन दिशम वडिलांनी सांगितलं, एवढी हत्या झाली तर तू आता यज्ञ कर। याप्रमाणे त्यांनी यज्ञयाग केले आणि यज्ञयाग करून पूर्वीची दिशा ही दक्षिण पूर्व पश्चिम सर्व प्रकारच्या उत्तर सर्व दिशा ब्राह्मणाला दान केल्या आणि नंतर समुद्र हटवून या ठिकाणी ते स्वतंत्र स्थान निर्माण केलं। आता सगळी पृथ्वी जर ब्राह्मणाला दिली तर राहायचं कुठं, तेव्हा समुद्राला हटवलं आणि कोकण प्रांत निर्माण केला, म्हणून कोकणामध्ये या परशुरामाचं मंदिर आहे। याप्रमाणे कोकण प्रांत निर्माण केला आणि त्या ठिकाणी राहू लागले। आपल्या आईवर नितांत प्रेम होतं परशुरामाचं, तेव्हा परशुरामाला आई म्हणाली की हे पा, तू ज्या वेळेला मला आवाज देशील त्या क्षणी मी तुझ्या सोबत राहील। आणि ही रेणुका देवी ही पृथ्वीमध्ये जात असताना अगदी पाय त्याप्रमाणे कंबर छाती इथपर्यंत ही आई गेली आणि आता फक्त शिर शिल्लक राहिलं। तेवढ्यात परशुरामाने आवाज दिला, आई म्हणून आवाज दिला। आवाज दिल्याबरोबर आई त्या ठिकाणी कायमस्वरूपी राहिली। ती रेणुका माता जी माहूरला आपल्याला दिसते, माहूरला तिथे प्रत्यक्ष परशुरामाचं मंदिरही आहे आणि माहूरची देवी आपल्या सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी आहे। तेव्हा नवरात्रीमध्ये या माहूरच्या देवीला रेणुका देवीला साष्टांग नमस्कार। याप्रमाणे ही कथा सांगितली। पुढे ते म्हणतात की आता या गादीच्या कुलामध्येच विश्वामित्र झाले, म्हणजे आईला हा विश्वामित्र या ठिकाणी जी सत्यवती आहे तिची जी आई होती तिला जो पुत्र झाला तो विश्वामित्र, म्हणजे विश्वामित्र आणि जमदग्नी हे मामे भाचे असं मानावं लागेल। याप्रमाणे या विश्वामित्रांनी नंतर ते राजर्षी झाले, क्षत्रिय असल्यामुळं राजर्षी झाले, पण शेवटपर्यंत ब्रह्मर्षी पद त्यांना प्राप्त झालं नाही, म्हणून त्यांचा आणि वसिष्ठांचा द्वेष वाढत राहिला। परंतु एके दिवशी वसिष्ठांनी मात्र त्यांना ब्रह्मर्षी पद दिलं। याप्रमाणे ते सांगतात पुढे त्यांनीच विश्वामित्रांनी पुढे या मधुच्छंद म्हणजे हा जो त्याचं नाव मधुच्छंद पुढे झालं, परंतु त्यांनी ज्याला आपण शुनशेप म्हटलो
तो दत्तक घेतला आणि त्याला आपलं पुत्र मानलं. त्याच्यापासून वंश सुरू झाला. त्यानंतर पुढे इला आणि बुध यांच्यापासून पुरुरवा झाला. त्याचा आयु, त्याचा नहुष, त्याचा क्षत्रवृद्ध, त्याचा रजी, त्याचा अनेता, त्याचे 5 मुलं झाले. क्षत्रवृद्धापासून सोहोत्र झाला, त्याचे 3 मुलं. त्यानंतर वृत्समद, शुनक, शौनक हा ऋग्वेदाचा जाणकार होता. शौनक म्हणून शौनकाधिक ऋषी आपण म्हणतो, ते शौनक. त्यानंतर काश्यापासून काशी झाला, त्याचा राष्ट्र, त्याचा दीर्घतमापासून धन्वंतरी झाला, जो आयुर्वेद प्रवर्तक होता. त्यानंतर केतुमान, भीमस्थ, द्युमान हे झाले. पुढे शत्रुजित आणि ऋतध्वज, कुवलयाश्व हे मुलं झाले. अलर्क हे 5 मुलं त्यानंतर झाले. आणि अलर्काने 60,000 वर्ष राज्य केलं. 60,700 वर्ष राज्य केलं. अलर्क याला संतती, सुनीत, सुकेत, धर्मकेतू, सत्यकेतू, दृष्टिकेतू, सुकुमार, वितिहोत्र, भार्गभूमी, रंभ, रभस, गंभीर आणि अक्रिय हे मुलं होते. अक्रियाला काही संतान झालं नाही. आणि अनेन हा शुद्ध, शुची, त्रिकुद हे मुलं झाले. त्यानंतर त्या शांतरायापासून रजी झाला, त्याला 500 मुलं झाले. या रजीने देवाला सहाय्य केलं म्हणून इंद्राने त्याला आपलं राज्य दिलं होतं या रजीला. याप्रमाणे त्याच्या पुत्रांनी मात्र ते राज्य परत करायला नकार दिला म्हणून इंद्राने त्यांचा वध केला. त्यानंतर क्षत्रवृद्धाचा सोहोत्र झाला, त्याचा कुश, त्याचा प्रतीक, त्याचा संजय, त्यापासून जय, त्यापासून कृत, हर्यवत, सहदेव, हिन, जयसेन आणि संकृती एवढे झाले. त्यानंतर पुढे सांगतात की नहुषाचा जो यतला 4 जे मुलं झाले त्यामध्ये यती, ययाती, संयाती आणि आयाती असे 4 जण होते. त्यापैकी यती मोठा होता, पण तो बालपणीच, लहानपणीच वनामध्ये निघून गेला. मग ययाती हा राजा झाला. आणि ययाती हा राजा झाल्यानंतर घटना अशी घडली की शुक्राचार्यांच्या मुलीबरोबर त्याने विवाह केला. असं म्हटल्याबरोबर देवयानी बरोबर विवाह केला असं म्हटलं की राजाने प्रश्न विचारला, महाराज असं कसं काय झालं? देवयानी ही शुक्राचार्याची मुलगी, ती ब्राह्मण आणि हा तर क्षत्रिय, मग विवाह कसा झाला? मग त्यांनी सांगायला सुरुवात केली. एकदा असं झालं की शुक्राचार्य हे वृषपर्वा नावाच्या राजाकडे राहत होते. वृषपर्वा हा राक्षसांचा प्रमुख होता. आणि एकदा वृषपर्वा याची मुलगी शर्मिष्ठा आणि देवयानी आणि बाकीच्या मैत्रिणी या जलक्रीडा करण्यासाठी गेल्या. वनामध्ये गेल्या. त्या ठिकाणी वस्त्र आपापली काढून ठेवली आणि जलक्रीडा करू लागल्या. करता करता एकदम शंकर पार्वती त्यांना बैलावर येताना दिसल्याबरोबर सगळ्या मुली घाबरल्या आणि त्यांनी आपापली वस्त्र घेतली. सगळ्यांनी बाकीची वस्त्र घेतली, पण शर्मिष्ठेने देवयानीचं वस्त्र चुकून घेतलं. घेतल्याबरोबर देवयानी काढ 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 बोलू लागली. अगं हे कुत्रे म्हणे, तू आमच्या स्वतःच्या ब्राह्मण जातीचं वस्त्र घेतेस म्हणजे काय? एवढं तुझं धार्ष्ट्य कसं झालं? मी भृगु कुलोत्पन्न आहे आणि कुत्र्याने यज्ञाचा भाग घ्यावा तसं तू माझं वस्त्र घेतलंस. असं म्हणल्यावर ती रागवली. ती म्हणले, ए भटुकडे, काय सांगतेस ग तू? तू तर माझ्या घरी, माझ्या वडिलाच्या घरी तुम्ही जेवण करायला आलात. तुम्ही एखाद्या कावळ्यासारखे पिंडाची वाट पाहत थांबतात म्हणून ती बोलली. या दोघी एकमेकीला बोलल्या आणि या वेळेला शर्मिष्ठेनी देवयानीचं वस्त्र तर नेसलंच, पण स्वतःचं वस्त्र काढून घेतलं आणि देवयानीला विवस्त्रावस्थेत त्या जळामध्ये टाकून दिलं, पाण्यात टाकून दिलं. सगळ्या मैत्रिणी निघून गेल्या आणि ही मात्र एकटी. तेवढ्यात ययाती तिकडून येत होते. ययातीनी तिचा आवाज ऐकला. अरे म्हणले, या विहिरीत कोण पडलंय? पाहिलं तर एक मुलगी दिसली आणि विवस्त्र. मग ययाती बिचारा धर्मिष्ठ राजा होता. त्याने आपला शेला खाली सोडला आणि तिला वरती काढलं. वरती काढताना तिच्या हाताला हात धरला आणि वरती ओढलं. ती म्हणाली, महाराज तुम्ही माझ्या हाताला हात धरला, हेच पाणीग्रहण झालं. पाणीग्रहण म्हणजे लग्न. पाणीग्रहण म्हणजे काय असतं? लग्न. लग्नामध्ये हात हातामध्ये घेतात, तेव्हा तुम्ही माझा हात हातात घेतला. ती म्हणाली, अगं तू तर ब्राह्मणाची मुलगी आहेस, मी क्षत्रिय आहे. ती म्हणाली, बरोबर आहे, पण मला देखील शाप झालेला आहे की तुला ब्राह्मण पती मिळणार नाही. कारण ज्या वेळेला मी कच्छ
माझ्याकडे वडिलांकडे ही विद्या शिकायला आला होता, संजीवनी विद्या. त्यावेळेला मी कचावर प्रेम केलं, पण कच हा इतका दुष्ट निघाला की त्यांनी शेवटपर्यंत मला गोड गोड बोलला आणि नंतर शुक्राचार्यांच्या पोटात प्रवेश केला आणि बाहेर आला. म्हणाला, अगं तुझं माझं लग्न कसं होईल, मी तर भाऊ आहे तुझा. शुक्राचार्याच्या पोटातून मी आलो. असं म्हणल्यानंतर माझा नाईलाज झाला. मी त्याला शाप दिला की तुझी विद्या सफल होणार नाही. शुक्राचार्याकडून खोटं बोलून तू विद्या घेतली, सफल होणार नाही. हा बृहस्पतीचा मुलगा होता, या बृहस्पतीचा शिष्य होता. याप्रमाणे हा कच याच्याशी माझा विवाह झाला नाही. मी त्याला शाप दिला, त्याने मला शाप दिला, म्हणून तुम्ही माझे पतिराज. हा ययाती घरी गेला आणि ही मग देवयानी देखील घरी आली, राजदरबारात आली आणि वडिलांना सगळं वर्तमान सांगितलं. शुक्राचार्य चिडले, काय माझ्या मुलीला एवढा अपमान केला माझ्या मुलीचा. मी निघालो आत्ताच्या आत्ता, रस्त्याने निघाला. शुक्राचार्य निघालेले म्हणल्याबरोबर वृषपर्वा घाबरला. म्हणले, आपल्यावर देव आक्रमण करतील, आपले गुरु नाही तर आपलं रक्षण कोण करणार. तो रस्त्यात त्यांच्या पाया पडला, महाराज चुकलं माझं, क्षमा करा. ते म्हणाले, काही नाही, मुलीचं मन हे माझ्यासाठी श्रेष्ठ आहे, मी मुलीसाठी काही करायला तयार आहे. ती म्हणे, तुम्ही परत या, तुमच्या मुलीची काय इच्छा आहे विचारा. म्हणे, तुमच्या मुलीची काय इच्छा आहे. मुलगी म्हणाली, माझी इच्छा एवढीच आहे की माझं लग्न ज्या पुरुषाशी होईल तिथे शर्मिष्ठेने दासी म्हणून आलं पाहिजे. शर्मिष्ठेला वाईट वाटलं, राजालाही वाईट वाटलं, पण आता शुक्राचार्य नाही तर निघून चालले होते. मग शेवटी म्हणाले, हरकत नाही. ययाती बरोबर हिचं लग्न लागलं, देवयानीचं, आणि तिच्यासोबत अनेक दास दास्यांच्या सोबत शर्मिष्ठा ययातीच्या घरी एक मजुरीन म्हणून, त्याचप्रमाणे दासी म्हणून गेली, झाडलोट करू लागली. आणि इकडे करत असताना देवयानीला पुत्र झाले. देवयानीच्या इच्छेप्रमाणे तिला यदू आणि तुर्वसू असे 2 मुलं झाले. पण नंतर तिला कळालं की शर्मिष्ठा हिला देखील पुत्र झाले आणि ते आपल्याच पतीपासून झाले. कारण शर्मिष्ठेने विनंती केली, महाराज मी क्षत्रिय आहे, तुम्ही क्षत्रिय आहेत, तेव्हा तुम्हाला माझ्याशी व्यवहार करणं गर्ह्य नाही, वाईट नाही. मी काही तुमची पत्नी नाही झाले, परंतु माझी इच्छा आहे तुमच्यापासून मला संतती व्हावी. त्याप्रमाणे तिला त्यांच्यापासून संतती झाली. शर्मिष्ठेला द्रुह्यू, अनु आणि पुरु असे मुलं झाली. झाल्याबरोबर इकडं देवयानीला कळालं की आपल्याच पतीपासून हिला संतती झाली. ती ताबडतोब म्हणाली, राजा मी निघाले. मग तू म्हणाला, कुठं? वडिलाकडे निघाले. आणि जे ताट वडिलाकडे निघाले, राजा तिच्या माग, अगं नको जाऊ नको जाऊ नको जाऊ. ती म्हणली, माहित नाही. शुक्राचार्याकडे आली, म्हणाली, पहा हे तुमचे जावई, तुमचा शब्द मोडला, तुम्ही काय सांगितलं होतं, शर्मिष्ठेकडे पाहू नकोस. शर्मिष्ठे बरोबर यांनी व्यवहार केला, याला पुत्र संतती झाली. असं म्हणल्याबरोबर शुक्राचार्य म्हणले, का रे तू माझा शब्द मानला नाहीस आणि देवयानीला तू दुर्लक्षित केलंस, तेव्हा तू आत्ताच्या आत्ता म्हातारा होशील. म्हणल्याबरोबर तो म्हातारा झाला. अहो सगळे दात काय पडले, कानाने ऐकू येईना, डोळ्यांनी दिसणं, अंगावर वळ्या पडल्या, थरथर कापू लागला. बाबा बाबा म्हणले, केस पांढरे झाले. म्हणले, अरे हे काय झालं? ते म्हणले, म्हातारपण. पुन्हा शरण आला. महाराज अहो मी तुमच्या मुलीचा पती आहे, तुमच्या मुलीची काय अवस्था होईल? मग मी म्हातारा झालो तर तुमची मुलगी अजून तिला भोग भोगायचे, मग त्याला उपाय काय? ते म्हणे, तुझं जर म्हातारपण कुणी घेत असेल तर त्याला देऊन टाक. असं म्हणल्यानंतर त्याने आपल्या मुलांना विचारलं. आधी मोठ्या मुलाला यदूला विचारलं. यदू म्हणलं, हे म्हातारपण कोण घ्यायले? अहो अजून आम्हाला आमचं तारुण्य भोगायचंय, आम्हाला अजून आमचं लग्न कार्य व्हायचंय, तुम्ही म्हातारपण घ्या म्हणता. तुर्वसूंनी नकार दिला, द्रुह्यूंनी नकार दिला, अनुनी नकार दिला आणि पुरूला विचारलं. पुरू म्हणला, महाराज अहो वडिलांची इच्छा पूर्ण करणं हे पुत्राचं कर्तव्य आहे. जो पुत्र वडिलांची इच्छा पूर्ण करत नाही तो पुत्र नाहीये, वडिलांचा तो मळ आहे. मळ, वडिलांच्या कोणाच्या अंगातून मळ बाहेर पडतो तसा पुत्र म्हणजे मळ आहे, तोही त्यांच्यापासूनच बाहेर पडला. पण जर तो वडिलांची इच्छा मानत असेल तर त्याला काही अर्थ नाही. मी तुमची इच्छा शिरोधार्य मानतो. असं म्हणून त्यांनी
त्याचं म्हातारपण घेतलं आणि हा तारुण्य भोगू लागला. याप्रमाणे हा तारुण्य भोगू लागला आणि या वेळेला अनेक वर्ष यांनी राज्य केलं. ययातीने इतके भोग भोगले आणि शेवटी मात्र तो म्हणला, अरे अरे मी एवढे भोग भोगले परंतु मला या भोगातून समाधान मिळालं नाही. या भोगातून मी शेवटी अजून भोगच भोगू लागलो. भोगातून माझी तृप्ती कधी झाली नाही. अरे हा कधी तृप्ती होणार माझी. शेवटी भोगातून माणसाची तृप्ती होत नसते. भोगातून भोगच वाढत जातो. आणि याप्रमाणे ते म्हणतात किती पूर्ण वर्ष सहस्रम्ये 1000 वर्ष मी एवढं राज्य केलं. न जातो काम कामाना मुपभोगेन शाम्यती. काम हा कधीच उपभोगाने शमत नाही. किती उपभोग घ्या, इच्छा कधीच पूर्ण होत नाही. इच्छा नेहमी तरुण आहे म्हणे. इच्छा नेहमी तरुण आहे. म्हातारा जरी झाला तरी त्याची इच्छा तरुणच असते. शरीराने म्हातारा झाला तरी इच्छा त्याची कायम राहते. तेव्हा न जातो काम कामानाम उपभोगेन शाम्यते. हविषा कृष्णमर्त्मेव भूय एवा अभिवर्धते. अग्नीमध्ये तूप टाकलं तर ते जसं तूप अग्नीत टाकलं म्हणून काही अग्नी विझत नाही. अग्नी वाढतच जातो. तुपामुळे अग्नी वाढत जातो तसा भोगामुळे पुन्हा भोगच वाढत जातो. म्हणून मला आता याच्यातून परावृत्त व्हायचंय. ययातीची कथा यासाठी सांगितली आहे, भोग भोगण्यासाठी सांगितली नाही. तर भोगातून निवृत्ती कशी व्हावी, भोगातून त्याग कसा घडावा, शेवटी माणसाला वृत्त्यंतर माणसाचं कसं होतं, प्रवृत्ती कशी बदलते ते सांगितलंय. आणि शेवटी हा ययाती म्हणतो मात्रा स्वतः दुहित्रावा ना विविक्ता सनुभवेत. बलवान इंद्रिय ग्रामो विद्वांसमपि कर्षती. बलवान इंद्रिय ग्रामो, माणसाचा इंद्रिय ग्राम अत्यंत बलिष्ठ आहे, बलवान आहे. कोणत्या वेळेला तो घात करेल सांगता येत नाही. म्हणून आई असो, मुलगी असो, बहीण असो, आपण एकांतामध्ये तिच्या सोबत बसू नये. का तर माणसाला तो कधी धोका देईल त्याच्या अंतःकरणामधला काम ते सांगता येत नाही. आणि म्हणून तो ययाती या ठिकाणी आपल्या पत्नीला म्हणतो, देवयानीला. आणि मग त्यांनी अशीच एक आपल्यावरच आधारित एक रूपक कथा सांगितली आहे. एक बोकुड होतं, ते बोकुड फिरत होतं. एक शेळी विहिरीत पडली होती. त्या बोकडाने त्या शेळीला आपल्या शिंगाने आणलं. त्या शेळीबरोबर राहू लागला. नंतर त्याला अनेक शेळ्या भेटल्या. त्या अनेक शेळींमध्ये तो तल्लीन झाला आणि या शेळीकडे दुर्लक्ष झालं. शेवटी ही शेळी त्याच्या मालकाकडे गेली आणि मालकाने त्याला शिक्षा दिली. त्याचं वृषण तोडून टाकलं आणि पुन्हा शरण आल्यानंतर पुन्हा ते वृषण जोडलं. तेव्हा तसाच मी आहे असं सांगितलं. या बोकडात आणि माझ्यात काही फरक नाही. तेव्हा हे देवयानी आता मात्र मी जातो. ज्याप्रमाणे तो आणि देवयानी सगळे वनामध्ये निघून गेले. सांगायचं तात्पर्य असं की यावरच आधुनिक काळातले कादंबरीकार ययाती ही कादंबरी वि. स. खांडेकर यांनी लिहिली, याच्यावरच लिहिली. हीच कथा त्यामध्ये घेतली. या कथेमध्ये तात्पर्य काय तर भोग माणूस भोगतच राहतो. माणसाला सतत इच्छा वाढतच राहतात. अगदी छोट्या छोट्या इच्छेपासून मोठ्या मोठ्या इच्छेपर्यंत माणसाला प्रलोभनं असतात, अनेक प्रलोभनं. मग ते खायचे असो, प्यायचे असो, ऐकायचे असो, स्पर्शाचे असो, सगळ्या सुखामध्ये माणूस प्रलोभित होतो, दंग होतो आणि या प्रलोभनामध्ये अडकत 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 जीवनाचा विनाश करून घेतो. ही ययाती कथेचं तात्पर्य आहे. म्हणून भोगापेक्षा त्याग महत्वाचा आहे. आपली संस्कृती त्यागवादी आहे. त्यागे नेके अमृतत्व मानुषु ही भूमिका आहे. त्यामुळे या ठिकाणी ही ययातीची कथा सांगितली. आणि ययातीच्या कथेनंतर पुढे ते म्हणतात की पुढे आता हा त्यांनी अनुला सांगितलं की तू सार्वभौम राजा होशील आणि इथून पुढे तुझ्याकडेच राज्य राहील. म्हणून कृष्ण जरी यादव होते तरी कृष्णाला छत्र मिळालं नाही, कारण ते यदूपासून झाले होते. म्हणून कृष्णाला छत्र मिळालं नाही. त्याप्रमाणे आता पुढे त्यांनी सांगायला सुरुवात केली की तो त्याला उपरती झाली आणि तो निघून गेला. त्या पूर्ववंश सांगतात. पूर्ववंशामध्ये ब्राह्मण वंशीय राजे झाले. जन्मेजय झाला, प्रसिद्धवान झाला, प्रवीर झाला, नमस्सु झाला, चारुपाद, सुद्यू, त्याचप्रमाणे बहुगव, संयाती, अहयती, ऋतेषु, कुक्षेत्र, स्थांडिल्ययू, कृत्ययू, जलेयू अशा प्रकारचे राजे झाले. त्याचा संततेयू झाला, त्याचा धर्मयू झाला, त्याचा सत्ययू, त्याचा व्रतयू, त्याचा
वनेयू हा घृताची अप्सरेपासून झाला. याप्रमाणे 10 मुलं झाले वनेयूला. त्यामध्ये ऋतेयू हा रंतिभार झाला, त्याचा सुमती झाला, त्याचा ध्रुव, त्याचा अप्रतिरथ झाला. त्यांच्यापासून कण्व झाले. कण्व ऋषी तिथून झाले. कण्वाचं वर्णन करतात, कारण कण्व ऋषीच्या आश्रमामध्येच ही शकुंतला होती, म्हणून कण्व ऋषीचं वर्णन करतात. कण्वापासून मेधातिथी झाला, त्याचा प्रस्कण्व झाला, सुमती झाला, रैभ्य झाला आणि रैभ्यापासून दुष्यंत झाला. आता दुष्यंताची कथा सांगायला सुरुवात करतात. घटना अशी घडली की एकदा या शकुंतला ही विश्वामित्राची मुलगी, खरं म्हणजे विश्वामित्र आणि मेनका यांची मुलगी, परंतु ही शकुंतला मेनकेने टाकून दिली, विश्वामित्राने टाकून दिली. म्हणून आज हे शब्द आपण वापरतो, विश्वामित्री पवित्रा धारण केला, म्हणजे ही माझी नाही असं. विश्वामित्री पवित्रा, विश्वामित्र निघून गेले आणि आता ही तर अप्सराच होती, ती निघून गेली. याप्रमाणे मग तिचं रक्षण कण्व ऋषींनी केलं आणि शकुंत नावाचा पक्षी हा तिच्या सोबत असायचा, म्हणून तिचं नाव शकुंतला पडलं. याप्रमाणे विश्वामित्र आणि मेनकेची असलेली पण कण्व ऋषींनी पालकत्व स्वीकारलं. त्यानंतर एके दिवशी ती या आश्रमामध्ये राहत असताना, या आश्रमाचं खूप सुंदर विवरण आपल्याला या त्यांच्या शाकुंतल नावाच्या नाटकामध्ये दिसतं. शाकुंतल नावाचं या श्रेष्ठ दर्जाचं नाटक कालिदासांचे, या कालिदासाच्या नाटकामध्ये आपल्याला हे सगळं वर्णन दिसतं की ती आश्रम कसा होता, सौंदर्य कसं होतं, हरिणं कशी खेळत होते, ससे कसे खेळत होते, त्याप्रमाणे तिच्या अनेक मैत्रिणी, प्रियंवदासारख्या मैत्रिणी कशा होत्या आणि तिने किती लळा लावला होता सगळ्यांना. मग एके दिवशी शकुंतला ही एकटीच आपल्या आश्रमामध्ये असताना कण्व ऋषी बाहेर गेलेले होते. एवढ्यात दुष्यंत राजा त्या ठिकाणी मृगयाच्या निमित्ताने आला. त्याच्याबरोबर थोडंफार सैन्यही होतं. मृगया करत करत आला, त्याला तहान लागली, म्हणून आश्रम कुठे दिसतो का म्हणून तो पाहण्यासाठी आला. पाहायला तर हा आश्रम. त्यांनी शकुंतलेला विचारलं, अगं मुली, या ठिकाणी पाणी मिळेल का? तिने आदर सत्कार केला. या म्हणे राजासाहेब बसा. आदर सत्कार वगैरे सगळं केलं. त्याचप्रमाणे अर्घ्य त्यांना बसायला आसन दिलं आणि पाणी दिलं, फळं दिले. तो खुश झाला. तो म्हणाला, अगं माझं लक्ष विनाकारण दुसरीकडे जाणार नाही. आम्ही श्रेष्ठ वंशातले आहोत आणि माझं लक्ष दुसरीकडे जाणार नाही. मला तुझ्याकडे आकर्षित माझं चित्त का होत आहे? तू तर कण्वाची पुत्री. ती म्हणाली, नाही महाराज, मी कण्व ऋषीची मुलगी नाही, मी विश्वामित्र आणि मेनका यांची पुत्री आहे. कण्वाने माझं परिपालन केलं. असं म्हणल्यानंतर राजा म्हणाला, मग आपण माझ्या इच्छेप्रमाणे गांधर्व विवाह करू. त्या ठिकाणी गांधर्व विवाह म्हणजे प्रेम विवाह झाला. गांधर्व विवाह म्हणजे प्रेम विवाह. आज सगळीकडे लव्ह मॅरेज चालतं ना, त्या काळात लव्ह मॅरेजच आहे. याप्रमाणे गांधर्व विवाह झाला आणि तिथे राजा त्या दिवशी रात्री थांबला आणि यानंतर राजा म्हणाला की मी परत येतो. तेव्हा ही म्हणाली की परत येता, पण तुम्ही माझ्याशी विवाह केल्याची काय खूण आहे? त्याने आपल्या हातातली अंगठी दिली. ही अंगठी घे, ही माझी खूण, मी परत येतो. पण राजाचं परत येणं झालं नाही आणि राजा गेला आणि इकडे ही गर्भवती राहिली. राजाचं तेज तिच्या उदरामध्ये प्रविष्ट झालं. कण्व ऋषी आले. कण्व ऋषी आल्याबरोबर ही लाजली. लज्जायमान झाल्याबरोबर कण्व ऋषीने ओळखलं की अरे राजा आला होता का म्हणे. हो, माझ्याबरोबर त्याच्याशी प्रेम विवाह, गांधर्व विवाह मी केला. ते रागावले नाहीत, ते चिडले नाहीत, त्यांना योग्यच वाटलं. आणि नंतर हा मुलगा झाला भरत नावाचा. हा मुलगा पाहिल्याबरोबर अहो सगळे राजचिन्ह त्याच्या हातावर पायावर होते. पायावर चक्र होतं, त्याचप्रमाणे हातावर कमलाचे चिन्ह होते. राजचिन्ह पाहिल्याबरोबर प्रत्यक्ष कण्व म्हणाले, आता याला थोडा मोठा होऊ द्या. हा भरत थोडा मोठा झाला की तो सिंहाला पकडून आणायचा, सिंहाच्या छाव्यांना, आणि त्यांचे दात मोजायचा, इतका पराक्रमी होता. हे पाहिल्याबरोबर आणि मग ते म्हणतात याप्रमाणे हा कण्व ऋषींनी त्याचं काही दिवस
पालन केलं आणि नंतर म्हणाले की आता हे पहा, हा कुमार थोडा मोठा झालाय. बध्वा मृगेंद्रास्त्र क्रीडते स्म बालकः. तो काही मातीच्या खेळण्याबरोबर खेळत नव्हता किंवा प्लॅस्टिकच्या खेळण्याबरोबर, रबराच्या खेळण्याबरोबर खेळत नव्हता. प्रत्यक्ष सिंहाला आणायचं आणि त्याच्याबरोबर खेळायचा. हे पाहिल्याबरोबर म्हणाले, वा रे वा, हा तुझा पुत्र आता शकुंतले हा मोठा झालाय. तू चक्रम दक्षिण हस्तेस्य, त्याच्या उजव्या हातावर चक्र आहे, त्यानंतर त्याच्या पायावर पद्मकोशाचे चिन्ह आहेत. हा मोठा राजा होणार. जा, त्या राजाचाच हा पुत्र आहे. तू जा त्याला घेऊन आणि राजाला सांग हा तुझा पुत्र आहे म्हणून. याप्रमाणे म्हणल्यानंतर ती गेली. तिच्या जाताना अनेक तिच्या दास दासी, अनेक मैत्रिणी तिला सोडवायला आल्या. इतक्या रडल्या, त्या खूप रडत होत्या. त्यांचे ज्या हरिणांबरोबर त्यांचे भावसंबंध होते, त्या हरिणांच्या डोळ्यामध्ये पाणी, ससेचे डोळे ओले झालेले, फुलांचे, त्याचप्रमाणे पानांच्या, वनस्पती, ह्या सगळ्या ती जात असताना अत्यंत खिन्न झालेल्या होत्या. आणि यावेळेला कण्वानी स्वतः तिची पाठवणी केली. यावेळेला कण्वानी एक जो शब्द वापरलाय की अरे अरे, माझी मुलगी आज चाललेली आहे. ती जणू काही सासरीच चालली. प्रत्यक्ष कण्व काही तिचे वडील नव्हते, पण कण्वाला पित्याचं दुःख झालं. आणि असं म्हणतात की या सगळ्या संस्कृत साहित्यामध्ये अभिज्ञान शाकुंतल नावाचं नाटक श्रेष्ठ आहे. एक गटे नावाचा एक जर्मन तत्वज्ञ होऊन गेला. त्यांनी जेव्हा तो संस्कृत शिकला, संस्कृत भाषा शिकला, संस्कृत भाषा शिकून त्यांनी अभिज्ञान शाकुंतल वाचलं आणि अभिज्ञान शाकुंतल वाचून तो डोक्यावर घेऊन नाचला. काय नाटक आहे म्हणाले. वा रे वा, असं नाटक मी आयुष्यात वाचलं नाही. संस्कृतमध्ये इतक्या चांगल्या प्रकारचे नाट्य साहित्य. आणि असं म्हणतात की या सगळ्या भाषेमध्ये संस्कृत भाषा श्रेष्ठ आहे. त्या संस्कृत भाषेमध्ये नाटक श्रेष्ठ आहे. आणि सगळ्या काव्यामध्ये काव्येषु नाटकम रम्यम तत्रापीच शकुंतला. सगळ्या काव्यामध्ये नाटक चांगलं, नाटकामध्ये शाकुंतल नाटक चांगलं. त्या शाकुंतल नाटकामध्ये चतुर्थ अंक चांगला. आणि त्या चतुर्थ अंकामध्ये एक जो श्लोक आहे, 21वा श्लोक, तो सगळ्यात श्रेष्ठ आहे. तो कोणता आहे? अर्थो हि कन्या परकीय एव तामद्य संप्रेष परिग्रहीतुः जातो ममायम विशदः प्रकामम प्रत्यर्पितन्यास इवांतरात्मा. कण्व असं म्हणतात, अर्थो हि कन्या परकीय एव. ज्याप्रमाणे अर्थ म्हणजे धन जसं परक्याचं असतं, आपल्या खिशातला पैसा आपला नसतो, तो परक्याचाच असतो, तशी कन्या सुद्धा परक्याचीच असते. आपल्या घरी जन्माला येते, पण ती परक्याचं धन आहे. तामद्य संप्रेष परिग्रहीतुः. तिला मी आज पाठवतोय तेव्हा मला प्रत्यर्पितन्यास इवांतरात्मा, मला असं वाटतं की मी माझा आत्माच देऊ लागलोय, माझा अंतःकरणच देऊ लागलोय, माझं सर्वस्व मी दान करू लागलोय. माझ्या मुलीमध्ये माझं जीव गुंतलेला आहे, जणू काही मी माझ्या जीवाचं दान करू लागलोय. तेव्हा अशा प्रकारचं अत्यंत करुणामय भाषण कण्वानी केलं. असो, याप्रमाणे ही गेली आणि गेल्याबरोबर राजांचा दरबार भरलेला होता. राजाला ती म्हणाली, महाराज अहो हा तुमचा पुत्र आहे, मी तुमची पत्नी आहे. असं म्हणल्यावर राजा म्हणाला, अहो कोणी यावं मला माझी पत्नी म्हणावं? चूक आहे म्हणे, हे चूक आहे. तुझी अंगठी कुठे दाखव म्हणे. ती म्हणली, तुम्ही मला अंगठी दिली होती, पण ती अंगठी हरवली. मधल्या काळामध्ये ती अंगठी एका ठिकाणी हरवली आणि तिला काही सापडली. म्हणे मग माझी खूण दे. कुठं खूण जवळ होती, अंगठी हरवली. आणि मग मात्र तेवढ्यात आकाशवाणी झाली. आकाशवाणी म्हणाली, आकाशवाणीने सांगितलं, हे राजा, ही तुझीच पत्नी आहे आणि हा तुझाच पुत्र आहे. पत्नी ही केवळ काही क्षणापुरती पत्नी असते. ती एखाद्या, जशी तलवारीला म्यान असती तशी ही म्यान आहे पत्नी म्हणजे. पण तलवार ही खरी आहे आणि तलवार म्हणजे आतला गर्भ हा तुझा आहे, म्हणून तू याचा स्वीकार कर. याप्रमाणे या राजाने त्याचा स्वीकार केला. आता राजाने स्वीकार केल्यानंतर त्याने असं वर्णन केलेलं आहे की हा भरत फार मोठा श्रेष्ठ दर्जाचा राजा झाला. त्याने अनेक यज्ञयाग वगैरे केले. दुष्यंत शकुंतला यांचा हा पुत्र असल्यामुळे त्याला दौष्यंत नाव पडलं.
आणि यांनी एवढाले यज्ञ केले, याग केले, याचं वर्णन आपल्याला यामध्ये पाहायला मिळतं. ब्राह्मणे नावाचा जो भाग आहे त्या ब्राह्मणेमध्ये या भरताने केलेल्या यज्ञाचं वर्णन केलेलं आहे. ब्राह्मणेमध्ये असं म्हटलंय की या दीर्घतमा मामते यो भरतन दौशंतीमभिशेष, यांनी एवढे यज्ञ केले की पृथ्वींजयन पर्याय अश्वमेध यज्ञ केले. संपूर्ण पृथ्वी त्यांनी अश्वमेध यज्ञाने भरून टाकली. आणि किती यज्ञ केले? 55 यज्ञ यमुनेच्या काठी, गंगेच्या काठी तेवढेच यज्ञ केले. आणि याप्रमाणे त्या यज्ञामध्ये कितीतरी अश्व त्या ठिकाणी बांधले. त्यांनी वर्णन केलेलं आहे की हिरण्येने परिवृता कृष्णान शुक्ल दत्तो मृगान, पूर्णपणे हिरण्य म्हणजे सोन्याने मढवलेले असे अश्व त्यांनी दान केले. मशनारे नावाचा एक प्रकार आहे. मशनारे, ह्या मशनारेला काय म्हणतात की ज्याच्यामध्ये 14 लक्ष हत्ती दान करायचे असतात. सोन्याने मळून 14 लक्ष हत्ती यांनी दान केले. मशनारे भरतो ददा छतम बद्वानी सप्तच भरशेषा दौष्यते दशंते रग्नेशाची गुणेचिता यस्मिन सहस्रम ब्राह्मणानां मद्वगो शागो बिभेजिरे. याप्रमाणे गंगेच्या काठी यांनी अशा प्रकारचे, आणि यमुनेच्या काठी सुद्धा, यमुनेच्या काठी 78 एवढे अश्वमेध यज्ञ केले आणि गंगेच्या काठी 55 यज्ञ केले. आणि अशा प्रकारचे यज्ञ यापूर्वी कुणी केले नाही, करणार नाहीत. ब्राह्मणीमध्ये हे लिहिलेले आहे. महाकर्म भरतस्य न पूर्वे ना परे जनाः, भरताच्या पूर्वी असं कुणी केलं नाही, भरताच्या नंतरही कुणी करणार नाही. याप्रमाणे या भरताचं वर्णन आपल्याला केलेलं दिसतं. आणि भागवतकारांनी सुद्धा त्याच श्लोकामध्ये याचं वर्णन केलेलं आहे की सहस्रम बद्वशो यस्मिन ब्राह्मणागा बिभेजिरे. याप्रमाणे एक बद्व म्हणजे किती? 1,30,84 एवढ्या गायी त्यांनी दान केल्या. आणि 133 अशा प्रकारचे अश्वमेध यज्ञ केले. आणि अदात कर्म आणि मशनाने नियुक्त आणि 14 अशा प्रकारे पांढऱ्या स्वच्छ दातांचे 14 लक्ष हत्ती त्यांनी दान केले. अशा प्रकारचं कर्म यापूर्वी कोणी केलं नाही आणि करणार नाही. त्यानंतर या भरताला 3 पत्नी होत्या. भरताला 3 बायका होत्या. आणि या 3 बायकांच्या पैकी कोणाला संतती झाली नाही का? नाही म्हणे, संतती झाली. संतती बायकांना झाली, पण त्या बायकांनी ही संतती भरतासारखी नाही म्हणून आपले मुलं जन्मताच मारून टाकले. ह्या सगळ्या विदर्भ कन्या होत्या. आपल्याला मुलं झाले की त्यांनी मारून टाकले. शेवटी पुत्रप्राप्तीसाठी त्यांनी मरुस्तोम यज्ञ केला आणि या वेळेला त्याला भरद्वाज नावाचा पुत्र दिला. भरद्वाज पुत्र कसा झाला याचं वर्णन करतात. ते म्हणतात बृहस्पतीचा एक भाऊ उतत्थ नावाचा होता. त्याची पत्नी ममता नावाची होती. ती गरोदर होती, परंतु तिच्याकडे गुरुचं म्हणजे बृहस्पतीचं लक्ष गेलं आणि बृहस्पतीने तिच्या बरोबर गैरव्यवहार केला. या वेळेला आतल्या गर्भाने नकार दिला. त्यावेळेला यांनी सांगितलं तू आंधळा होशील, म्हणून गुरुनी त्याला शापित केलं. परंतु त्यांनी गुरुच्या या तेजाला बाहेर टाकलं आणि ते पृथ्वीवर पडलं. त्यातून भरद्वाज जन्माला आला. मग ममतेला तो म्हणाला तुझा पुत्र तू सांभाळ. ममता म्हणली नाही, हा गैरव्यवहारातून झालाय, तो तुमचा पुत्र तुम्ही सांभाळा. दोघांनी सांभाळला नाही. शेवटी हा पुत्र म्हणले आता काय करावं. मग इकडे यांचा जो यज्ञ चाललेला होता मरुस्तोम, तेव्हा मरुत यांनी हा पुत्र भरद्वाज या भरताला दिला. याप्रमाणे ते म्हणतात अशा प्रकारचं त्याला उतत्थ मरुस्तोम यज्ञामध्ये याला वितथ असं नाव पडलं. वितथ म्हणजे टाकून दिलेला, म्हणून वितथ नाव पडलं. तोच भरद्वाज. त्याच्यापासून भारद्वाज अशा प्रकारचं गोत्र झालं. वितथ हा भरद्वाज. त्याचा मन्यू झाला, त्याचा बृहद क्षेत्र झाला, त्याचा जय, त्याचा महावीर, त्याचा नर, त्याचा गर्ग, 5 मुलं त्यांना झाली. याप्रमाणे नर आणि संकृतीपासून गुरु रंतीदेव झाला. संकृतीपासून गुरु झाला आणि रंतीदेव. आता रंतीदेवाचा
कहाणी सांगतात. रंतिदेवसे यश या मूत्रची गीयते. रंतिदेवाची काय कीर्ती सगळ्या जगामध्ये, स्वर्गामध्ये सुद्धा रंतिदेवाची कीर्ती आहे. हा राजा होता, पण यांनी सगळं दान केलं. तो म्हणला पैसा काय टिकणार आहे का, देऊन टाका. पैसा, अडका, धन, सोनं, नाणं सगळं देऊन टाकलं, धान्य सुद्धा देऊन टाकलं. आणि शेवटी 48 दिवस हा याला उपवास पडला. 48 दिवसानंतर याच्या समोर खीर वगैरे पदार्थ आले आणि आता खाणार एवढ्यात एक चांडाळ आला. तो म्हणला महाराज मला भूक लागली. यांनी त्यातला काही भाग आपल्यासाठी काढून ठेवला, काही भाग त्याला देऊन टाकला. पुन्हा खाणार एवढ्यात एक ब्राह्मण आला, म्हणलं महाराज मला भूक लागली, खूप उपाशी मी, त्याला देऊन टाकला. तिसरा भाग कुत्रा आलं, कुत्र्याला देऊन टाकला. अशा पद्धतीचे सगळे भाग दिले. शेवटी पाणी प्यायला घेतलं, तेवढ्यात एक चांडाल आला, म्हणलं महाराज किती दिवस झाले मी तहानलोय, मला पाणी द्या. त्यांनी ते पाणी देऊन टाकलं आणि एकदम भगवान तिथं प्रगटले. म्हणले वारे वा रंतिदेवा, याला म्हणतात दातृत्व, याला म्हणतात दानशीलता. सगळ्यामध्ये ईश्वर पाहण्याची त्याची बुद्धी होती. त्यामुळं कृपया प्रशंसंतमा हवचा, त्याप्रमाणे क्षुत्सामो गात्र परिश्रमश्च, तो म्हणाला वारे वा. भगवंत म्हणतात याप्रमाणे सर्वांना त्यांनी भगवंतामध्ये भगवंत रूपाने पाहिलं. निसर्ग करुण नृपाहा असा शब्द वापरलाय. तो नैसर्गिक दृष्टिकोनातून करुण होता आणि मग भगवंत त्यातून प्रसन्न झाले. त्यानंतर ते म्हणतात की पुढे यांच्यापासून पुढे मन्यूचा पुत्र गर्ग झाला, त्याचा शिनी झाला, त्यापासून गार्ग्य गोत्र सुरू झालं ब्राह्मणांचं. आपल्याकडे मांडे गुरुजी होते, त्यांचं गार्ग्य गोत्र. मन्यूपुत्र महावीर्यापासून दुरितक्षय झाला, त्याचा अरुणी, त्याचा कवी, त्याचा पुष्कर, त्याचा अरुणी ही ब्राह्मण पदवी त्याला प्राप्त झाली. त्यानंतर मन्यूपुत्र बळद क्षेत्राला हस्ती झाला, त्या हस्तीनं हस्तिनापूर बसवलं. हस्ती पासून अजमीड झाला, अजमीडापासून द्विमीड झाला, द्विमीडाचा पुरुमीड झाला आणि त्याच्यापासून अजमीडापासून पृषमध नावाचं ब्राह्मण कुळ झालं. त्यानंतर बृहदिशू हाही अजमीडाचाच पुत्र होता. बृहदिशूपासून बृहद हनु झाला, त्याचा बृहदश्व झाला, त्याच्यापासून जयद्रथ झाला, ज्याचा अर्जुनाने वध केला. त्या जयद्रथाचा विशद, त्याचा सेनजित. त्यापासून रुधिराश्व, दृढहनु, काश्य, वत्स, रुधिराश्वाला प्राज्ञ, पृथुसेन, पार आणि पाराचा नीप झाला आणि नीपाला 100 मुले झाले. आणि या नीपाला शुककन्या पृथ्वीपासून ब्रह्मदत्त नावाचा मुलगा झाला. ते म्हणतात नीप याला शुककन्या. तुम्ही म्हणाल मग शुकाचार्य तर ब्रह्मचारी होते, मग शुककन्या कसं त्याने वर्णन केलंय. सत्पृथ्व्याम शुककन्यायाम ब्रह्मदत्त मजी जनत, ब्रह्मदत्त नावाचा पुत्र जन्माला आला. तर हा शुक म्हणजे व्यासांचाच पुत्र आहे. ज्यांनी भागवत सांगितलं तेच हे शुकाचार्य. पण जेव्हा व्यास महर्षी शुकाचार्याच्या मागे लागले, लग्न कर, तेव्हा शुकाने आपल्यापासून एक छायाशुक निर्माण केला. छाया आपली सावली, आणि त्याच शुकाला छायाशुक म्हणतात. त्यांच्यापासून ही शुककन्या, त्याच्यापासून एक कन्या झाली आणि ती कृत्व्याम, ती शुककन्या कृत्वी बरोबर तिचा विवाह झाला आणि त्याच्यापासून ब्रह्मदत्त नावाचा मुलगा झाला. हा मोठा योगी होता. याप्रमाणे योगशास्त्राची रचना त्याने केली. त्यानंतर ते म्हणतात भरम्याश्वापासून मुद्गल हे 2 जण जन्माला आले. भरम्याश्वापासून 2 जण जन्माला आले. त्यापासून मौद्गल गोत्र निर्माण झालं आणि पांचाल 5 जण जन्माला आल्यामुळं त्यातून पांचाल प्रदेश निर्माण झाला. पांचाल नावाने ते ओळखू लागले. मुद्गलाला पुढे जुळे झाले. मुलगा दिवोदास आणि मुलगी अहिल्या. अहिल्या ही या मुद्गलाची मुलगी आहे. मुद्गलाला जुळे झाले, मुलगा आणि मुलगी, एक दिवोदास आणि दुसरी अहिल्या. अहिल्याचा गौतमाशी विवाह झाला आणि त्यांच्यापासून पुढे शतानंद झाला. शतानंदाला सत्यधृती झाला, सत्यधृतीला शरद्वत झाला आणि शरद्वत यांनी उर्वशीकडे पाहिल्यानंतर त्याचा वीर्यपात झाला. तेव्हा त्यापासून जुळे झाले. त्यांच्यामध्ये शंतनू जेव्हा मृगयेला चालला तेव्हा त्याने हे जुळे पाहिले
हे जुळे तो घेऊन आला, तेच कृप आणि कृपी. कृप आणि दुसरी कन्या कृपी. कृपी ही द्रोणाचार्याची पत्नी नंतर झाली आणि कृप म्हणजे कृपाचार्य. याप्रमाणे अजमेढाचा पुत्र वृक्ष झाला, त्याचा पुत्र संवरण, त्याचा सूर्यकन्या तपतीपासून कुरु झाला आणि तो कुरुक्षेत्राचा राजा झाला. कुरुपासून परीक्षित झाला, त्याचा सुधनु, त्याचा सुहोत्र, त्याचा च्यवन झाला, त्यापासून कृती झाला आणि त्यापासून उपरी वसुगंधर्व झाला, त्याचा बृहद्रथ झाला. याप्रमाणे दृष्टद्युम्न भरमाश्वाच्या वंशातले पांचाल प्रदेश सांगतात. यामध्ये दृष्टद्युम्न त्याच्यापासून दृष्टकेतू झाला आणि या पृषदाला द्रुपद झाला, द्रुपदापासून झाली म्हणून द्रौपदी, त्या यज्ञामधून ती प्रगट झाली. त्यानंतर दिवोदासाला मित्रयू झाला, त्याचा च्यवन, त्याचा सुदास, त्याचा सहदेव, त्याचा सोमक, त्याचा जंतू झाला. जंतूला 100 पुत्र झाले आणि हा धाकटा पृषद होता. पृषदाला द्रुपद, द्रुपदापासून द्रौपदी आणि द्रुपदाला दृष्टद्युम्न झाला, दृष्टद्युम्नाला दृष्टकेतू झाला. हे भरम्याच्या वंशातील राजे सांगितले. त्यानंतर बृहद्रथाला दुसऱ्या पत्नीपासून 2 शकलच झाली. बृहद्रथ याला दुसऱ्या पत्नीपासून जन्माला आलं, तर अरे असा मुलगा कसा झाला? जन्माला आला की 2 फाकड्या. शेवटी त्यांनी तो उकिरड्यावर टाकला आणि जरेने त्याला संधित केलं म्हणून तो जरासंध झाला. तो बृहद्रथाचा पुत्र होता. जर्यासंधिते तेन, याप्रमाणे त्याला जरासंध असं म्हणतात. त्याप्रमाणे त्या जरासंधाला सहदेव नावाचा मुलगा झाला. सहदेवाला सोमापी, त्याचा श्रुतश्रवा. त्यानंतर कुरु, जन्नू, सुरथ, विदुरथ यांचे वंश सांगितले आणि नंतर देवातिथी सांगितला. त्याचा ऋष्य, त्याचा दिलीप, त्याचा प्रतीप. प्रतीपाला शंतनू झाला, शंतनूला बाल्लिक झाला, बाल्लिकाला देवापी झाला. शंतनू म्हणजे प्रतीपाला शंतनू, बाहिक आणि देवापी असे 3 झाले. शंतनू पूर्वीचा महाभिषिक राजा होता. ज्याला शंतनू हा पूर्वीच्या जन्मातला महाभिषक राजा होता. ज्याला हात लावील त्याचं सोनं व्हायचं किंवा ते नवीन व्हायचा. ज्याला हात लावील ती वस्तू नवीन व्हायची. कशाला हात लावा, ती वस्तू नवीन व्हायची. पूर्वी महाभिषिक नावाचा राजा होता. ज्याला स्पर्श करील ते तरुण होत असे. आणि यांनी देवापी हा त्यांनी लग्न कार्य काही केलं नाही आणि तो म्हणला मला राज्य नको आणि तो वनामध्ये निघून गेला. आता त्याच्यामध्ये शंतनूची काही चूक नव्हती, पण देवापी वनात निघून गेला आणि शंतनू राजा झाला. शंतनू लहान होता, तो राजा झाला. पण शंतनूच्या या राज्यामध्ये पाऊसच पडला नाही. लोक म्हणाले अरे शंतनूच्या राज्यात पाऊस का नाही पडला? मग ब्राह्मण लोक म्हणाले अहो याच्याकडून अपराध झालाय. म्हणले काय? मोठ्या भावाचं राज्य यांनी घेतलं, हा अपराध झाला. मोठ्या भावाच्या आधी लग्न नाही करायला पाहिजे आणि मोठ्या भावाच्या आधी राज्य, त्याचं धन धान्य, राज्य, प्रदेश काही मोठ्या भावाचं घेऊ नये, त्यांनी पाप लागतं. आणि म्हणून ते म्हणाले की आता मग काय करायचं? तर ते म्हणे 12 वर्ष पाऊस पडला नाही, त्याला परिवेत्ता दोष झाला म्हणतात, परिवेत्ता. आणि मग काय करायचं? तर ते म्हणे आता एक तर थोरल्या भावाला आणा. ते म्हणले थोरला भाऊ येत नाही. मग असं करा म्हणले त्याच्याकडून वेदाची निंदा करून घ्या. वेद निंदा केली म्हणजे आपोआप त्याचा अधिकार संपून जातो. हे कायदे त्या काळातले नीती आहे. वेदाची निंदा केली, अश्वराज मंत्री गेले आणि त्यांनी वेदाबद्दल निंदा केल्याबरोबर अधिकारहीन झाला आणि इकडं शंतनूच्या राज्यात पाऊस पडला. नंतर शंतनू आणि गंगा यांचा विवाह झाला. शंतनू मृगेला गेला तेव्हा गंगेबरोबर विवाह झाला. त्यांच्यापासून भीष्म झाला आणि तो भीष्म प्रतिज्ञा, ज्याला आपण ज्या महाभारतामध्ये भीष्माचार्य म्हणून उल्लेखले जातात, हे भीष्म. आणि त्यानंतर शंतनू आणि सत्यवती यांच्यापासून चित्रांगद झाला. सत्यवतीशी त्यांनी विवाह केला. त्या सत्यवतीपासून त्याला चित्रांगद नावाचा पुत्र झाला. चित्रांगद राजा झाला. ही सत्यवती कोळ्याची मुलगी नव्हती, कोळ्यांनी फक्त तिला सांभाळलं होतं. तिचा धाकटा भाऊ विचित्रवीर्य होता चित्रांगदाचा. ते चित्रांगद युद्धामध्ये ठार झाला गंधर्वाबरोबर युद्ध करण्यामध्ये. विचित्रवीर्य मात्र काही पराक्रमी नव्हता. मग सत्यवतीला
मग आता चित्रांगदही मेला आणि विचित्रवीर्य तर काहीच, तो पुरुषत्वहीन होता. मग काय करावं? मग या ठिकाणी कुरुचा वंश नष्ट होईल म्हणून सत्यवती आणि पराशर यांच्यापासून जे व्यास झालेले होते त्या कृष्णद्वैपायन व्यासानी या वेळेला नियोग पद्धतीने हे पुत्र संतान निर्माण केले. याप्रमाणे भीष्माचार्यांनी देवव्रत त्याला म्हणतात, हे देवव्रत किंवा भीष्माचार्य यांनी अंबा आणि अंबालिका ह्या मुली विचित्रवीर्यासाठी आणल्या. पण विचित्रवीर्याला लग्नच करायचं नव्हतं, पण अंबा आणि अंबालिका ह्या आणल्या खऱ्या, पण त्यामधली अंबा ही काशीराजावर अनुरक्त झाली. या काशीराजाच्या कन्या होत्या अंबा अंबालिका, ह्या काशीराजाच्या मुली. पण या वेळेला त्यांनी आणल्या खऱ्या, पण भीष्माचार्यांना लग्न करायचं नव्हतं तरी त्यांनी आणल्या, पण विचित्रवीर्याने लग्न केलं नाही. शेवटी या अंबा हिने स्वतःला जाळून घेतलं आणि शेवटी यांचा निपुत्रिक होणारा वंश हा नियोग पद्धतीने व्यासाने वाचवला आणि त्यांच्यापासून धृतराष्ट्र, पांडू आणि विदुर झाले. ज्या वेळेला हे व्यास महर्षी आले त्यावेळेला एकदम तिने डोळे झाकून घेतले म्हणून तो आंधळा झाला. त्यानंतर एका वेळेला ती पांढरी फटक पडली म्हणून पांडू झाला आणि मग शेवटी दासी पाठवली. दासी बरोबर पुन्हा व्यासांचा संग झाला, त्यातून विदुर झाले. याप्रमाणे हे व्यास म्हणजे माझे वडील आहेत असं शुकाचार्य म्हणतात. त्यानंतर धृतराष्ट्राला 100 मुलं झाले, दुष्शीला ही कन्या झाली. पांडूला शाप झालेला होता, स्त्री संग त्याला वर्ज्य होता. याप्रमाणे कुंतीने आपल्या तपश्चर्येच्या बळावर यावेळेला सूर्याला प्रसन्न करून घेतलं. सूर्याचा मंत्र तिला दिलेला होता, त्याप्रमाणे सूर्याचा मंत्र तिने म्हटला आणि सूर्यदेव प्रसन्न झाले. त्यातून लग्नाच्या आधी तिला पुत्र झाला तो कर्ण, आणि लग्नानंतरही पुन्हा तिचे पती अर्थात पंडू हे केवळ त्यांना मैथून वृद्धतेचा शाप असल्यामुळं तिने युधिष्ठिर, भीम आणि अर्जुन हे इंद्राला आवाहन केलं, वायूला आवाहन केलं आणि यमराजाला आवाहन केलं. यांच्यापासून त्यांना युधिष्ठिर, भीम आणि अर्जुन हे पुत्र झाले. मग माद्रीच्या पोटी नकुल आणि सहदेव हे अश्विनी कुमारांच्या पासून झाले. नासत्य आणि दस्त असं अश्विनी कुमारांचं नाव आहे. त्यानंतर द्रौपदीला 5 मुलं झाले. आता 5 मुलं प्रत्येकापासून झाले. धर्म त्याचप्रमाणे भीम, अर्जुन, नकुल, सहदेव प्रत्येकापासून एक एक मुलगा झाला. तेच नंतर अश्वत्थाम्यांनी मारले. हे अनुक्रमे प्रतिविंध्य, श्रुतसेन, श्रुतकीर्ती, शतानिक, श्रुतकर्मा. युधिष्ठिराला पौरवी नावाची पत्नी होती, त्याच्यापासून देवक झाला. भीमाला हिडिंबा होती, त्याच्यापासून घटोत्कच झाला. अर्जुनाला उलुपी होती, त्याच्यापासून इरावत झाला. बभ्रुवाहन झाला मणिपूरच्या मुलीपासून. त्यानंतर सहदेवाला पर्वतकन्या सोहोत्र झाला. नकुलाला करेणुमती निरमित्र झाला आणि अर्जुनाला सुभद्रा होती, तिच्यापासून अभिमन्यू झाला आणि अभिमन्यूपासून तू झालास असं शुकाचार्य म्हणतात परीक्षितीला. याप्रमाणे तुझं रक्षण भगवंतांनी केलं. यानंतर पुढे तुला कोणकोणते पुत्र होतील, जन्मेजय कसा होईल, तो कसा यज्ञ करील, सर्पसत्र कसा करील हे सांगितलं. पुढे काय होईल हेही सांगितलं आणि हस्तिनापूर नदीमध्ये कसं वाहून जाईल हेही सांगितलं. त्यानंतर पुढे ययातीचा वंश सांगतात की सभानर वगैरे, जन्मेजय वगैरे झाले आणि नंतर चित्ररथ झाला. हा निपुत्रिक होता म्हणून रोमपाद त्यांनी दशरथाचा मित्र असल्यामुळं त्यांनी आपली मुलगी शांता ही दत्तक दिली. म्हणजे दशरथानी आपली मुलगी शांता आपल्या मित्राला दत्तक दिली, रोमपादाला दत्तक दिली आणि मग ती ऋष्यशृंगाला दिली. तिच्यापासून पाऊस पडला. पुत्रकामिष्ठी यज्ञ त्यावेळेला झाला, आपल्याला माहिती आहे. यानंतर पुढे द्रुह्यू, तुर्वसू यांचा वंश सांगितलाय. त्यानंतर कृतवीर्य यांच्यापासून अर्जुन कार्तवीर्य कसा झाला ते सांगितलं आणि नंतर पुढे शशबिंदूपासून महाभोज झाला, त्याचा महायोगी झाला. त्यानंतर त्याला 10 लाख स्त्रिया होत्या, प्रत्येकीपासून 1-1 लाख संतती झाली. त्यानंतर जामघ याचं कथानक सांगतात.
त्याचं कथानक या ठिकाणी सांगतो. पुरुजित रुक्म रुक्मेशू पृथु आणि जामग. तर जामग हा शैब्याचा पती होता, यांना संतती नव्हती. एके दिवशी हा जामग गेला एका ठिकाणी, तिथं स्वयंवर चाललं होतं. त्या स्वयंवरातून मुलगी पळून आणली त्यांनी, जामगाने आणल्याबरोबर ह्या शैब्यानी पाहिलं. तो शैब्याला फार घाबरत होता. शैब्यानी पाहिलं, शैब्या म्हणली, का हो माझी सवत आणली का? ते म्हणले, नाही नाही तुझी सवत नाही. मग कोण आहे म्हणे? अहो तुझी सून आहे. अहो आपल्याला मुलगाच नाही म्हणे, सून कशी काय? असं म्हणल्यानंतर तो म्हणला, देवाची इच्छा असेल त्याप्रमाणे पुढे विदर्भ कन्येपासून पाणी ग्रहण केलं आणि त्याच्यापासून पुत्र झाला आणि त्याला ही मुलगी दिली आणि त्याच्यापासून विदर्भ वंश सुरू झाला. ज्याप्रमाणे विदर्भ झाला म्हणजे हा जामघातची सून म्हणून जिला आणलं तिच्यापासून विदर्भ झाला. याप्रमाणे विदर्भाला कुश, क्रश, रोमपाद हे पुत्र झाले. त्यांच्यापासून दशारह, व्योम, जिमुत, विकृत, दशरथ, शकुनी, करंबी हे पुत्र झाले. निम्नापासून सत्राजित झाला, प्रसेन झाला. त्यानंतर श्वफल्क झाला. त्याच्यापासून गांधिनी पुत्र अक्रूर झाला, श्वफल्कापासून झाला. हे वृष्णिकुल सांगितले. त्यानंतर अक्रूराला देववान आणि उपदेव हे पुत्र होते. चित्ररथाचं वर्णन करतायत. सात्वत कुळ सांगितलं. हे वेगवेगळे कुळ आहेत. सात्वत, अंधक, यादव हे सगळे कुळ आहेत. सात्वत अंधक झाला, अंधकापासून अंधक कुळ सुरू झालं. अंधकाला दुंदुबी दिलोत्यात झाला. पुनर्वसूला आहुक झाला. आहुकाला देवका आणि उग्रसेन असे पुत्र झाले. आणि उग्रसेन याचा पुत्र म्हणजे कंस आणि देवका हिची पुत्री म्हणजे देवकी. म्हणून उग्रसेन त्याच्या भावाची मुलगी म्हणजेच या कंसाची ही चुलत बहीण होती. याप्रमाणे देवकाला देववान, उपदेव, सुदेव आणि देववर्धन यांना 7 बहिणी होत्या. वसुदेवाच्या पत्नी त्या झाल्या धृतदेव, शांतिदेव, उपदेवा, श्रीदेवा, देवरक्षिता, सहदेवा आणि देवकी. एवढ्या या 7 वसुदेवाच्या पत्नी. उग्रसेनाला कंस झाला, सुनाभा झाला, नेग्रोध झाला, असे 8 पुत्र झाले. हे पुढे 8 पुत्र बलरामाने मारले. कंस हा कंसवती, कंका, राष्ट्रपालिका इत्यादी कन्या झाल्या. त्यानंतर हविक याला देवबाहू झाला, त्याचा शतधनु, त्याचा कृतवर्मा. देवमिढाला शूर आणि मानिषा झाल्या. हे निष्पाप 10 मुलं झाली. वसुदेवाला आनक दुंदुभी असं नाव आहे, कारण ते जेव्हा जन्माला आले तेव्हा आकाशामध्ये देवानी दुंदुभी वाजवल्या. शूराचा मित्र कुंती राजा हा निपुत्रिक होता. शूराने आपली कन्या पृथा ही दत्तक घेतली. म्हणून कुंती म्हणजे या वसुदेवाची जी बहीण होती तीच शूराने पृथा म्हणून दत्तक त्याला दिली आणि दुर्वासाच्या मंत्राने तिला पुत्र झाले. पृथ्वीची बहीण श्रुतदेवा होती. ती वृद्ध शर्मा बरोबर विवाह झाला. त्यांच्यापासून दंतवक्र झाला. म्हणजे पृथ्वीची बहीणच होती ही श्रुतदेवा. तिच्यापासून दंतवक्र झाला, जो भगवंताने मारला. हा पूर्वी हिरण्यकशिपू होता. श्रुतकीर्ती आणि दृष्टकीर्ती याच्यापासून कैकई झाला. राजाधिदेव याच्यापासून अवंती झाला. तश्रुवा आणि दमघोष यांच्यापासून शिशुपाल झाला. हा भगवंताने मारला. याप्रमाणे वसुदेवाला देवकी, पौरवी, रोहिणी, भद्रा, मदिरा, रोचना, इला एकूण वसुदेवाला 18 बायका होत्या. त्यापैकी दुसऱ्या म्हणजे ह्या 7 यांच्या बहिणी आणि ही देवकी, पौरवी, रोहिणी, भद्रा, मदिरा, रोचना, इला. रोहिणीला बल, गद, कृत, दुर्मद, विपुल आणि ध्रुव हे मुलं झाले. आणि देवकीला कीर्तिमान, सुषेण, भद्रसेन, ऋजू, संवर्धन, भद्र आणि संकर्षण हे मुलं झाले. मदिरेला 4 पुत्र झाले. भद्रेला 1 झाला, रोचनेला 3 झाले, इलेला 2 झाले, श्रीदेवेला 6 झाले, देवरक्षितीला 9 झाले, सहदेवाला 8 झाले आणि धृतदेवाला 1 झाला. याप्रमाणे एवढी वसुदेवाची संतती आहे. आता हा 9वा स्कंद या ठिकाणी आपण परिपूर्ण केला. उद्या आपण 10मा स्कंदाला प्रारंभ करू आणि या वेळेला भगवती देवी कशी आकाशात गेली आणि तिची भद्रकाली वैष्णवी म्हणून तिचं कीर्ती कशी गातात याचं वर्णन उद्याच्या चिंतनामध्ये येईल. आणि परवा दिवशी भगवान गोपाळ कृष्णाचा जन्म होईल. हरे नमः. पुंडलिक वरदे हर विठ्ठल. सीताकांत स्मरण. जय जय राम.
पार्वती पते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः.